अहंकारी लोकांना आम्ही. सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाडांवर नाव न घेता टीका केली आहे. बघा, डिटेल सांगतो. ठाणे महानगरपालिका MIMच्या 5 उमेदवारांना विजय झाला आहे. त्यापैकी सहर शेख या तरुण नगरसेविकाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचला आहे. संपूर्ण मुंब्रा हिरवं करून असं आव्हान त्यांनी केलं आहे. सहर शेख यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विधानाने अनेकविध अर्थ लावले जात आहेत. मात्र त्यांनी त्यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांची लढाई कठीण होती. ताकदवान लोकांसमोर आम्हाला लढायचं होतं, पण अल्लापेक्षा ताकदवान कोणी नाही. मुंब्रा या ठिकाणी जर आम्ही जिंकलोच, पण महाराष्ट्रात आमचे 125 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रालाही धक्काच लागला आहे. आम्ही सेक्युलर आहोत. आम्हाला पायाभूत सुविधा, शाळा, रोजगार या विषयावर काम करायचं आहे, असं सहर शेख यांनी म्हटले आहे. मुंब्रा हिरवा करायचं म्हणजे काय, त्यांनी काय सांगितलं बघा. संपूर्ण मुंब्रा हिरवं करून टाकू याचा अर्थ काय हे विचारलं असता सहर शेख म्हणाल्या, माझ्या पक्षाचा म्हणजेच MIMचा झेंडा हिरवा आहे, त्यामुळे मुंब्रा हिरवा करायचा आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. माझ्या पक्षाचा झेंडा जर भगवा असता तर मुंब्रा सगळा भगवा करू, असं त्या सुद्धा म्हटले आहेत. इतकाच त्या विधानाचा अर्थ आहे. सहर शेखनं म्हटले आहे, कैसा हराया, असं म्हणत तिने जितेंद्र आव्हाडांना डिवचलं आहे. जे लोक समजत होते की आपण हरू, पण आम्हाला अल्लाने आशीर्वाद दिलाय, असंही सहर शेख म्हटले आहे. अहंकारी लोकांच्या अहंकार तुम्ही ठेचून काढलात, त्याची लक्तर केलीत, असेही तिने म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता तिने टोलेबाजी लावली आहे. ठाणे महानगरपालिका वार्ड नंबर 30 मधून MIMची तरुणी हिजाबवाली ही नगरसेविका म्हणून निवडून आली आहे. सहर शेख असे नवनिर्वाचित नगरसेविकेचं नाव आहे. सहर शेखच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तरुण सहर शेख यांनी थेट जितेंद्र आव्हाडांना डिवचलं आहे. सहर शेखचे वडील युनुस शेख आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वसुष्ट आहे. लेकीच्या विजयानंतर युनुस शेख म्हणाले की अल्लाहने हिजाबवाल्या लेकीला देशात फेमस केला आहे. वडील आणि मुलींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.